नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या संपूर्ण नावाला अधिकृत मान्यता देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात दसरा चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. हिंदू जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि विविध संघटनांच्या उपस्थितीत मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकांकडून वसुलीच्या नावाखाली गोरगरीब जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरबीआयच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करून वसुली केली जात आहे. त्यामुळे याला आळा बसावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आज मनसे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मिशन सह्याद्री प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, जिथे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं खासगी ठेकेदारांच्या मनमानी विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. मनसेच्या नेत्यांनी जिल्हा परिवहन अधिकारी शिवाजीराव जाधव यांना निवेदन देऊन खासगी बस चालकांना होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीचा मुद्दा उपस्थित केलाय. गेल्या 5 महिन्यापासून बिले दिल्या नसल्या कारणामुळे कचरा संकलनासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या 16 ट्रॅक्टर ट्रॉली मालकांनी आजपासून काम बंद केले. यामुळे टिप्परशिवाय भागातील रस्त्यावर पडणारा कचरा उठाव होण्यास अडचणी येणार असून पुन्हा कचऱ्याचं साम्राज्य पसरण्याचा धोका निर्माण होतोय. कडगाव वनक्षेत्रातील वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असून त्यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले. निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार पैसे दिले जातील, मात्र या योजनेचा लाभ गरीब घटकातील महिलांसाठीच असावा असं ते म्हणाले. काही आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याने यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. पन्हाळा तालुक्यातील निवडे येथे महाराष्ट्र कृषी पंप धोरण 2020 अंतर्गत 33/11 केव्ही उपकेंद्राचं उद्घाटन खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते पार पडलं. या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यातील समस्या सुटण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हमीदवाडा शाखेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच पार पडली. पदाध्यक्ष राजासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि कोल्हापूर जिल्हा संघटक बाळासाहेब शेडगे, संपर्काध्यक्ष माननीय जयराज लांडगे व जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. औरंगजेबच्या कबरीवरून नागपूरच्या महाल परिसरामध्ये 2 गटात काल सोमवारी रात्री तुफान राडा झाला. हिंदू मुस्लिम समुदायाचे 2 गट समोरासमोर भिडल्याने मोठा तणाव निर्माण झाला. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.